रंगी बर का रंबा नाही. नमस्कार मित्रांनो. नमस्कार आमच्या व्हिडिओ मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर आज आम्ही चॅलेंज करणार आहे पाणीपुरीचं. आणि पाणीपुरी कोण लवकरात लवकर खाणार, लवकरात लवकर संपवणार याचं चॅलेंज आपण ठेवणार आहे. चॅलेंज मध्ये आम्ही 2 जण आहे आणि हा क्यूट गर्ल. तर आज आपल्या व्हिडिओ मध्ये पिहू सुद्धा आपल्या सोबत आहे, ऋतुजा सोबत. आणि आज आम्ही चॅलेंज करणार आहे की कोण लवकरात लवकर पाणीपुरी खातं. चॅलेंज तर आपण ठेवणार आहे की जास्तीत जास्त कोण पाणीपुऱ्या खाणार आहे. पण बघू आता दोन्ही पैकी एक डिसिजन घेऊ. तर चला आता आपण किचन मध्ये जाऊ. तर फायनली गाईज आपण आलेलो आहे आता किचन मध्ये. आता आपण पाणीपुरी वगैरे तळणार आहे. त्यामध्ये काय म्हणते पुरी वगैरे तळणार आहेत आपण आता. आणि ह्या रेडीमेडच पुऱ्या आणल्या आम्ही, कारण की थोडासा टाइम वगैरे वाचवायचा होता आम्हाला. आणि आतापर्यंत खूप साऱ्या गेल्या पिऊशान माझ्या पोटामध्ये, है ना पिऊ? अच्छा. आणि आज आम्हाला हेल्प करणार आहे पिहू हेल्प करणार, पिहूची मम्मा हेल्प करणार. पिहूची मम्मा ते काय म्हणतात, ते बटाट्याचं काय झाडा वगैरे काय म्हणतात त्याला, बटाटे उकडा. हा ठीक आहे. बटाटे उकडायला काढले. त्याचं ते काहीतरी करणार आहे, काला करणार आहे, काला. अच्छा ठीक आहे. ते काय म्हणतात त्याला, ते बटाट्याचा मसाला वगैरे करणार आहे. बटाट्याचा मसाला करायचा हा. आणि आपण आज हेल्प करणार आहे. तर मी आज तिला कांदा वगैरे कापून देणार आहे, त्यामध्ये छान छान कांदा वगैरे खाण्यासाठी. चणे वगैरे आहे आपल्याकडे. शिट्ट्या एवढ्या शिट्ट्या पाहायचं काम एवढ्या शिट्ट्या ते कधी पोरगी पडली असते मित्रांनो. काय राजा. आणि आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे लाईट ये जाय जाती येते झाली तिसरी शिट्टी. तर आता आपण पिहूची जागा चेंज करणार आहे. पिहूला थोडं साईडला बसवणार आहे, कारण की गॅस जवळ तिला जास्त नको. आता साईडला बसित इथून फ्रेंड्सला बघा. आता इथं काय जिरा आणि लसूण कुटते. खाली बस ना. कसा काढणार तू? खाली बस तू येते व्हिडिओ. नंतर खाताना काढू जाऊ. खाताना तुझा छान व्हिडिओ काढ. आणि बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी मी कांदा आणि कोथिंबीर. तुमच्याकडे काय म्हणतात, कुठं संभार, कोथिंबीर, अजून काय म्हणतात त्याला? सांबार किंवा कोथिंबीर. दोनच प्रकार म्हणतात. अजून तिसरा तुमच्याकडे असलं तर कमेंट मध्ये सांगा. काय दुसऱ्या बीडला काय म्हणतात त्याला? सांबार ना. सांबार म्हणजे इकडे काय कोणता एरिया येतो? विदर्भ सांबार याला सांबार म्हणतात. आणि इकडे मराठवाड्यामध्ये याला कोथिंबीर म्हणतात. माझ्या मम्मीकडे पण तेच म्हणतात, कोथिंबीर सांबार. सध्या आता आम्ही कांदे कट करणार आहे आणि मी लसूण कट करते. आपण आधी काय करू, मसाला तयार करून घेऊ आणि पाणी तयार करून घेऊ. म्हणजे पुऱ्या तळला की मग नंतर आपण काय करणार आहे, चॅलेंज पण करणार आहे फ्रेंड्स. तर आपण कंटिन्यू करा. कोण सगळ्यात जास्त खातो? नाही जिंकणार तर प्लीज बाबाचं चॅलेंज. गोड पाणी पण करावं लागेल. करू ना मग. माझ्या लक्षातच नाही गोड पाणी असतं. तर मग कांदा सर्व मसाले आपल्याकडे, चिंच वगैरे सर्व आहे, गोड आहे. मी आणते. मी तुला जेवढी करू शकतो तेवढी करू लागणार आहे. मैं जीतूंगा चैलेंज. तू जिंकला का मी जिंकला का? एकाच पार्टीत आहे ना आपण, आपली अलग अलग पार्टी आहे का मग? चला तर फ्रेंड्स आपण पूर्णपणे सेफ होणार आहे. शेफ ॲप्रॉन वगैरे घालून तयार झालेला आहे. आता त्यांनी त्यांची ढाल वगैरे घातलेली आहे, काय म्हणतात त्याला, कवच वगैरे घातलेले. आता लढाईला जाणार आहे, युद्धावर. म्हणजे युद्धावर नाही जायचं आपण, रेसिस्ट करायची. तुमच्यासाठी युद्ध आहे हो. तुमच्यासाठी? आमच्यासाठी नाही. तर आता आपण तिला कुठलंही सांगितलं, म्हटलं मला हे करून दे, खोपडी तोड साले. बघा पाणीपुरी चॅलेंज. खट नाही बोलायचं. कॅमेऱ्यासमोर खट नाही बोलायचं. आपलं आता हे सध्या गोड पाण्याचं प्रोसेस चालू आहे. तर मी आता कुठेतरी आपण बघितलं होतं. पाणी करूया.
मी कुठेतरी बघितलं होतं की कानावरती असा कांदा ठेवला ना तर कांदा कापताना तिखट लागत नाही म्हणून. हॉटेलमध्ये एका बघितलं होतं मी, हॉटेलमध्ये गेलो होतो माझ्या मित्राच्या हॉटेल. अहो ते कांदा येऊ कापताना खाली बस ना, पडशील ना तू. कांदा कापताना नाही तर कांदा कापताना डोक्यावर ठेवायचा असतो पण त्यानं काहीही फरक पडत नाही. तो एक आपल्या मनाची भावना आहे की याने फरक पडतो. अरे नाही पण पडतो काहीतरी फरक. मला असं थंडगार जाणवायला कानाला. कांद्याला पाणी सुटलंय ना तर थंडगार कान झाली. मग मला अशी रोज मदत करून देता ना स्वयंपाक सकाळी सकाळी. हो का? दुकानावरती कोण जाईल? अहो सकाळी हो, संध्याकाळी समजा तुम्ही थकलेले असता सकाळी पण मदत करू शकते ना काही. बघा एवढं पाणी एवढं बसतं. बस झालं. थोडस कमी कर, लागलं तर घेता येईल, होत ऍड करता येईल. जास्त पाणी झालं ना तर बिघडून जाईल पूर्ण. दुखताय का तुझे डोळे? खाली बस. तर याच्यामध्ये आता हळू होतं, मलाही पाडशील. याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ओके काय करायचं ओके ओके ओके. मी अर्धे कांदे कापून दिले तुला, तू समोर कंटिन्यू करू शकते. काय कांदा मी नाही करत, आपण बिलकुल करणार. मग ते पाणी उचतर तू तोंडाकडे बघणार आहे माझ्या. मला हे बटाटे सालायचे, ते कांद्याचं काम मी चालतो बटाटे. गाईस चिटिंग चालू आहे बघा. बटाटे मी चालतो. थोडंसं काम करायचं माझ्याकडे सोपून द्यायचं, थोडंसं काम करायचं माझ्याकडे सोपून द्यायचं. बघा बघा गाईस किती 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 मला रडायला लागले खरंच. माझ्या डोळ्यातून बघा किती पाणी येईल. हो नको सांगू, तिकडे जाऊन कांदा पिळून आली लागली सांगायला. कांदा कांदा पिळून कोण येत असतं बघा. काय काय बोलणार आणि काय नाही तेच येत ते ना. फोटो वगैरे चोळे तू चिटिंग बघा करते. बघा गाईस कशी रडतीये बघा. त्यांना माहिती तो ड्रामेबाज, एक नंबर ड्रामेबाज. त्यांना पण माहिती आहे त्यांच्या बायका पण त्याच्या ड्रामेबाज. बघा थोडी ते थोडं तरी प्रेम आहे. अगं ते घरात असतं, प्रत्येकाच्याच बायका ड्रामेबाज असतात. थोडाफार ड्रामा करावा लागतो. नवरे पण काय कमी नाही आम्ही, मला टेस्ट करायची आहे. आम्हालाही माहिती आहे. आता ह्या मसाला पाणीपुऱ्या ओल्या होतील ना. साईडला ठेव की मग. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची मैना. माझी रंबा ती गंगे बरं का, रंबा नाही. मग रंबा कोण? रंबा नाही थांबू. सध्या मला पाणीपुऱ्या खायच्या आहे. बघा बघा म्हणजे रंबीला मी सर ठेवलेले सर का स्वर्गात. नहीं मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है. पिहू इकडे. टक्का पोळशील मला, बदला घेशील माझ्याकडून. आपण या छोट्या पाटामध्ये याला काढून घेऊ म्हणजे यामध्ये हे पाणी. काय लसूण आहे हो. कसं नाही का? अंदाजच वाटत तुझ्या पाकळ्याही काढल्या नाही बघा. तो थोडासा लसूण बारीक आहे. प्रत्येक गोष्टीत ना माझं चुका नका काढायचं. फक्त आम्हाला सांगायचं पाणीपुरी मसाला, सुहाणा पाणीपुरी मसाला. तो कोवळा लसूण आम्ही काय ऍडव्हर्टाइजमेंट करत नाहीये, फक्त हातात घेतलंय तर तुम्हाला दाखवतो. तुम्ही दुसरा मसाला आणत असाल कुठला तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. ओके. आणि आज मी घरी आहे त्याच्यामुळे मी आता टी शर्टचा अवतार आहे माझा. टी शर्टचा एक काळं मीठ होतं ना आपल्याकडं. पिऊन पण टी शर्ट घातला. हा पॅन्ट पण घातल्या, नंतर फार कंटाळा येतो. पॅन्ट घाल पॅन्ट घाल पॅन्ट घाल. नाही कळत पाणी आमचं, नाकातलं म्हणतोय मी. कांदा काढायचाच राहिला नाही. ओके पिऊन सांगतो मी. तेल 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 टाकणं चालू. वाव काय वास येईल त्याचा, इतका टेस्टी वास येईल मसाल्याचा. काळं मीठ होतं ना आपल्याकडं. बरं घे मग. त्यामध्ये तिखट टाक, लाल तिखट यूज करा. मला बस होईल ना एवढं पाणी. त्याच्यात थोडंसं तिखट टाका, जर टेस्टला छान लागेल. तिखट टाकले ना, हे बघ डोसून बघ पहिले. कोथिंबीर टाका. बघ कोथिंबीर टाकणारच नाही. थोडंसं कोथिंबीर पूर्ण टाकू ना. तू टाक. पिऊ या ठिकाणी कोथिंबीर टाकत आहे. अजून काय टाकत तिच्यात?
कोथिंबीर पूर्ण इथे टाकायची आहे ना, हो. तिच्यात नको, इच्यातच टाकू, पाण्यातच टाकू. काम अजून बारीक करून मला काम पाण्यात टाकायची म्हटल्यानंतर ते अजून बारीक लागेल आपल्याला. तर मित्रांनो, या ठिकाणी मी कोथिंबीर चिरत आहे. आम्ही नवीन आहोत दोघं जण ब्लॉग शूट करण्यासाठी, तर थोडं ऍडजस्ट करून घ्या. आणि हा पिहू पण नवीन आहे आमची, तर थोडस ऍडजस्ट करून घ्या. पाणी बरे आले, पाणी बरे, पाणी लिहिलो, पोळी लिहिलो, आलू लिहिलो, कांदे लिहिलो, मी पण टायपिंग बरे बघा. कोथिंबीर तू नको सांगू का व्हिडिओ मध्ये फाका फोडूच नको. तर आपली पाणीपुरी झालेली आहे सध्या गाईज कंप्लीट पूर्ण. तर आता आपण आणि आपला मसाला म्हणजे गोड पाणी आता एकदम भारी झालं. 2 पुड्या टाकलं ना गाईज, एक नंबर झालं. गोड पाणी आपलं तयार झालेलं आहे. आणि आता याच्यात मसाला ऍड करायचा होता मला, म्हणजे कांदा आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठही ऍड करायचं होतं, पण हे म्हणतायत की मी नंतर टाकतो, ऍड करतो. तर मग त्यांच्या मनाने उद्या पाणी 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 एक नंबर छान. हा मग मी तुम्हाला जवळ घेऊन मला तोंडाला पाणी सुटायला, एवढा छान वास सुटलाय पाण्याचा. एकदम भारी. ओके, तर चला आता आपण समोरच्या पडावाकडं निघूया. चला आता पुऱ्या मोजून द्यायच्या आहे, मोजून खायचंय. झालंय ऑलरेडी सगळं. ओके, फायनली गाईज आपण आलेलो आहे आता थोडस लोकेशन बदलून समोरच्या रूम मध्ये. आणि आता आपण काउंट करणार आहे की कोण किती पाणीपुरी खाणार आहे. माझ्या तोंडाला पाणी तर आता सुटलंय. स्टार्ट करूया. चला चला आता घे, पहिला नंबर तुझा. पण आता आपल्याला प्लेट तर भरावं लागेल आधी. भर ना मग, मी कुठं नाही म्हणतोय. तुम्ही एक भरा तुमची, मी माझी भरणार. ज्याची त्याने भरायची आहे ना काही. तुला देतो ना काम. आयडिया अशी करायची. कशी करायची आयडिया? थोडं मोठ्यानं बोलता यायला ऐकून नाही जाणार. आपल्याकडे माहित नाही येत. तुम्हाला सांगते, कशी जिंकली. नंतरही सांगणार नाही तू. नंतर ब्लॉग मी कट करून टाकणार डिश सांगणार. करताना. शेवटच्या शूट मध्ये मी सांगणार की कशी आपल्याला पाणीपुरी चॅलेंज जिंकायचं. त्याच्याकडे माझ्याकडे भरपूर आयडिया आहे. मला एक आयडिया सांगू शकतो. त्याच्याकडे माझ्याकडे तुझ्याकडे शाने, मला माहितीये तू बारीक बारीक पुऱ्या घेशील. माझं तोंड मोठं आहे ना, माझं तोंड छोटं आहे, त्यामुळे मला माझ्या बारीक बारीक साईजच्या पुऱ्या घ्यावं घेशील बघून. बारीक बारीक पुऱ्या घेतली की म्हणजे जास्त खायला जातात नाही. लागेल. किती पुरे पिऊन तर चालू केलंच आपण. किती चॅलेंज करायचं फिरायचं? 10 का? 10 नाही, तुम्हाला जेवढे जाईल तेवढे घे. नाही हो, तसं नाही. तुम्ही तितक्याच म्हणजे टाइम लावायचा, टाइम सेट करायचा आणि तेवढ्या टाइमच्या आतमध्ये असं काही नाही. टामाच्या आत नाही, स्वाद घेऊन खायचंय. स्वाद घेऊन खायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 माझे मोजून घे. 4 आणि 4 8 थांबा 1 2 3 4 4 5 6 7 8 9 10. ओके, चलो गाईस, तर आपण चालू करणार आहे. तर 10 पुऱ्या मी घेतलेल्या आहेत. 10 आणि 10 पुऱ्या पुऱ्या इथे मी घेतलेल्या घेतलेल्या आहेत. आता कोण किती खाणार आहे ते बघणार आहेत आपण. पण इकडे सगळं ना थोडंसं कोपऱ्यात कोणी बसतंय का बाजूला, म्हणून जागा सोडली. मला जागाच नाही. तर मला कोपऱ्यात घातलंय फार शहाणी. माझ्या तोंडाला ना पहिलं पाणी सुटतंय. 1 स्टार्ट नाव. चालू. चालू. स्टार्ट. हात धरलेला मी विनारे. हात जरी धरला तरी सोबतच आम्ही पाणीपुऱ्या खाल्ल्या आणि माझी सुद्धा पाणीपुऱ्या सगळ्या फिनिश झालेल्या आहे. सोबत नाही, ही मॅच काय झालेली नाही. विनर इज गणेश गणेश गणेश. मी जिंकली. ओनली गणेश. नॉट दोन तुझा. दोन ओनली माझ्या गणेश. पाणीपुरी उरल्या. मी विनर झालेलो आहे. तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोण जिंकलंय म्हणून. राईस पाणीपुरी एक आम्ही नंबर पिकोचा आमच्या आहे. थोडा अलग चॅलेंज चालू होतो. सेपरेट तुम्ही तुमचं चॅलेंज चालू द्या, मी खाऊन घेते. आम्ही दोघं पण आहे ना, मला तरी वाटतं की आम्ही दोघं पण एक लेवलला आलेलो आहे. दोघं पण जिंकले नाही, आणि मला दोघं पण आलेलो नाही. पाणीपुऱ्या कोण जास्त खातात ते चॅलेंज होतं. तो चॅलेंजही बदललं आणि चॅलेंज बदलल्याच्या नंतर सुद्धा मी विनर झालेलो आहे. गाईज त्या आता ठिकाणी
आता उरलेल्या पाणीपुऱ्या मी संपवणार आहे. मी चांगल्या चव घेऊन खाणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि समोरचे व्हिडिओ बघायसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा कोण विनर झालंय. बाय.